मी काय म्हणतो सर, ऐका, काल आपण फोन केलता, हा 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 तुळजापूर मंदिरला आलतात तुम्ही काल, ऐका ना. काल हा काल तुळजापूरला आलतात ना तुम्ही काल काहीतरी. येस हा 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 ऐका, हा मी कॉल तुम्हाला ह्याच्यासाठी केलाय, काल पोलीस स्टेशनला मी सदरील झालेलं म्हणजे तुळजाभवानी मंदिरासाठी फोन केलता त्यांना, की बर तुमचे 6,000 रुपये, किती रुपये म्हणलात तुम्ही? 6,000 रुपये होते. कम्प्लिटली 6,000 रुपये. हा तर मी काल पोलीस स्टेशनला फोन केला, पोलीस स्टेशनच्या मांजरे साहेबांनी फोन उचलला नाही. मग बर तिथलचे जे चव्हाण आहेत, तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचे जे चव्हाण आहेत, त्यांना बर फोन केला, त्यांनी फोन उचलला, पण कधी माहितीये का, तुमची हा एक मिनिट, सरळ सरळ या तुम्ही. आता हे हा तुमचे मी न्यूज साठी मी बातमी म्हणजे सर्वसामान्य लोकांना, तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आल्यानंतर तिथं काही सोने चोरीला जाते, कुणाचे पैसे चोरीला जातात, काय जाते, त्याच्यासाठी मी तुम्हाला हे केलेले आहे. तर मग ह्या महत्वाचं काय म्हणणं माहितीये का, तुम्ही तुळजाभवानी मंदिरला कधी आलतात काल? काल का हा 12:40 बघा, मी बरोबर होम पशी होतो हा. आणि त्यावेळेस 12:40 त्यांनी माझ्या खिशातनं पैसे काढून घेतले. तर कुणी काढून कॅमेऱ्यात घेतले? दिसतंय बघा, कॅमेऱ्यात त्या साहेबांनी मला दाखवलं. कोणत्या साहेबांनी? नाव वगैरे काही? स्टाफने दाखवलं कॅमेऱ्यात, पण त्यांनी मला शूटिंग काढून दिली नाही आणि म्हणजे चव्हाण साहेबांनी पण एवढं मला रिस्पॉन्स दिला नाही. म्हणजे त्यांच्या चव्हाण खाली साहेब होते का? चव्हाण साहेब होते का? हा चव्हाण साहेब त्या कॅबिन मध्ये बसले होते. हा हा हा. ह्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, त्याची परमिशन घेऊन ये, आणि बाहेरच्या स्टाफनी पण मला बरोबर ही दिली नाही, हा हा माहिती दिली नाही. हा हा हा. म्हणजे ऐका ना, माझं काय म्हणणं आहे, त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत होतात का कोणासोबत होतात, कसं होतात? फॅमिली सांगा, एक माझा लहान मुलगा होता 10 महिन्याचा, एक हा. मुलगी 3 वर्षाची, आई आणि मिसेस. म्हणजे चौघ. तुम्हाला तुळजाभवानी मंदिराच्या म्हणजे जे तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट आहे, तेथील जे कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला काय योग्य न्याय मिळाला नाही ना म्हणून? काहीच नाही, झिरो. म्हणजे सर, माझं काय म्हणणं आहे, आज सिक्युरिटी गार्ड आहेत तिथे, BVG वाले आहेत, SISPL वाले आहेत आणि पोलीस कर्मचारी आहेत, एवढं तुम्हाला पूर्ण टोटल नियंत्रण त्या असताना डिपार्टमेंटच्या माणसांनी मला हे केलं, काय बोलतात त्याला, म्हणजे एवढं काय माहिती दिली नाही, तुझा पोलीस स्टेशनला जा, तिकडे कंप्लेंट कर, मला काही करायचंय काय, मी काय करू, कुठे तो व्यक्ती, मी धरला होता त्या व्यक्तीला. त्यांनी सोडून त्या दिलं म्हणून? कॅमेऱ्यात 12:40च्या कॅमेऱ्यात दिसतंय, पण तो व्यक्ती 3 जण आहे ती, त्या व्यक्तीला मी धरला, पण त्यांनी जरा उडवाउडीची उत्तरं दिली मला. त्यानंतर मग मी सोडलं, म्हणलं मी तिथलं पाया पडायला आलो, असं तसं, मी का करेल तसं. पण प्रॉपर आता कुठून आपण आलात सर त्याला तुम्ही? तुम्ही कुठून आलात? इंदापूर आहे, इंदापूरवरून इंदापूर आलो. म्हणजे पुणे जिल्हा? हा, पुणे जिल्हा. बरं सर, माझं काय म्हणणं आहे, म्हणजे तुळजाभवानी मंदिर प्रशासनाच्या वतीने ह्या चोरांना सांभाळायचं काम चालू का, असं वाटतंय का तुम्हाला? 100% म्हणेल मी. आज तुम्ही एक समजा तुम्ही मला कॉल केला होता, तुम्हाला कोणी नंबर दिलता हा मला माहिती नाही, पण मी तुम्हाला काल 3 वेळेस कॉल केला, बरोबर आहे का? हा हा सर, तुम्हाला न्याय मिळाला का? तुम्ही थांबा, पोलीस स्टेशनला जा. तुम्हाला पोलीस स्टेशनला गेलात का नाही तुम्ही, मला हे सांगा. तर माझ्याकडे लहान मुलगा होता, मी त्यात कसं हे करेल. पण सर, मला नाही, आता ऐका ना, तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये तुमच्यासारखे भरपूर भक्तजण येतात. असं जर भरपूर येतात. प्रत्येक भक्तासोबत हा होत असेल, मला वाटतं, कारण तुम्ही जेव्हा चोराला पकडलं, 100%. आणि ऐका ना, माझ्या आधी पण एक चोर धरून आणला होता, ते 100% होत आहे तिथं. या ठिकाणी महिलांचे बिलांचे भरपूर काही चोरी, आणि सर मंदिर भरपूर होते. प्रशासन तर पण सांगतंय की मी एक सांगेल, आता देवळा तुळजापूरला येण्याची भाविकांची खरंच म्हणजे ही नाही, कॅपॅसिटी नाही तिथं. आता लोकांनी तर खरंच जाऊ नये. बरं सर गोरगरिबांसाठी मंदिरच राहिलं नाही आता. बरं सर, तुम्हाला आजूबाजूला पुन्हा तिथं आल्यानंतर काही मंदिरातर्फे काही कुठली सेवा मिळाली का? चहा पाणी नाश्ता बिष्टा काही काही तुमच्या? सुद्धा नाही. मी गेल्यानंतर मला ह्या ऑफिसला जा, त्या ऑफिसला जा, नुसतं हे उलकावण्या लावल्या, आणि त्या विषयालाच कंटाळून मी निघून आलो. म्हणलं आपल्याकडे लहान मुलगा आहे, आपण काय आता जास्त हे करण्यात मजा नाही, म्हणलं चला. सर कारण मी माझा या मुलगा रडायला लागला. सर ऐका, मी या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना, तहसीलदारला, नायब तहसीलदारला, मंदिर ट्रस्टी सगळ्यांना निवेदन अर्ज देतोय की सदरील मंदिर परिसरामध्ये जे BVG सिक्युरिटी आहे, हो. SISPL आहे किंवा पोलीस प्रशासन आहे, हे पूर्ण निष्क्रिय आहे. ह्यांना तुम्ही डायरेक्टली ह्यांना कंत्राट पद्धतीने ह्यांचं कंत्राट उडवा, कारण हे माहितीये का, सगळेजण मिले भगत आहेत. या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला कुणालाच न्याय मिळत नाही, कारण अशा भरपूर नाहीच तक्रारी मिळत, माझ्या नाहीच फोनवर मिळत. येतात. मग मी हो. तुम्हाला फोन ह्याच्यासाठी केला आहे की, कारण आता सदरील तुमचे हा जो व्हिडिओ आहे आणि मी इकडून बोलत आहे तुम्हाला, सदरील प्रकरण हे महाराष्ट्राला माहीत झालं पाहिजे. कारण या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा BVG असेल किंवा SISPL सिक्युरिटी असेल किंवा
पोलिसाचे जे आता मध्ये बसलेत त्यांचा डायरेक्टली तुम्हाला त्या ठिकाणी पोलीसवाल्यांना पकडायला पाहिजे होतं आणि तुमचा एफ दाखल करायला पाहिजे होता. परंतु तिथल्या पोलीस प्रशासनाला मी तिथल्या अधिकाऱ्याला फोन केला तर तो मला आरेरावीच्या भाषेत बोलायला. तो सुद्धा माझ्याकडे पूर्ण कॉल रेकॉर्डिंग आहे. चक्रधर काहीतरी नाव म्हणले, चक्रधर का काहीतरी असं नाव आहे त्याचं. त्याचा लास्टला 1001 काहीतरी नंबर आहे. मी त्यांना फोन लावला, सर मी तुम्हाला 4 तासापासून फोन लावतोय, तुम्ही फोन का उचलत नाहीत? चव्हाणला सुद्धा फोन लावला, परंतु चव्हाण सुद्धा फोन उचलत नाहीत. या ठिकाणी मंदिराच्या प्रशासनामध्ये एवढे वरिष्ठ अधिकारी असताना एका सर्वसामान्य माणसाचे पैसे चोरीला गेलेत. आज त्याची परिस्थिती, मग तुम्ही तुमच्या गावाकडे तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला का जायला यायला येताना? पैसे बिशे होते का तुम्हाला? तुम्हाला एक सांगतो सर, आता माझा प्रॉब्लेम, मी आता माझ्याकडे स्क्रीनशॉट बी पाठवतो. माझा मित्र महेश जगताप म्हणून, मी त्याच्याकडून 3,000 रुपये उसने आणले कॅश, आणि माझ्याकडे असे टोटल 7,000 होते. येताना 1,000 रुपये खर्च झाले, आणि मी आता त्याला माझ्या पदरीने, म्हणजे आता त्याला तर द्यावंच लागेल ना. जस्ट 1 तासापूर्वी मी त्याला 3,000 ऑनलाईन सोडलं. मी सर, उसने 3,000 घेऊन आलतो. चला धन्यवाद सर. ऐका ना सर, मी तुम्हाला फोन काल याच्यासाठी केलता, तुम्हाला माझ्याकडून काही मदत लागत असेल जाण्यासाठी, तुमच्या फॅमिलीला पैसे लागतील, तुम्हाला खाण्याची पिण्याची उठण्याची, कारण तुम्ही तुळजापूरच्या नगरीत आलात सर. आमच्यासारख्याचं काम आहे तुमची मदत करणं. कारण पोलीस प्रशासनानं, BVG वाल्यानं, SISPL वाल्यानं तुम्हाला काल मदत केली नाही. त्यांनी काल मदत केली तर कुणाची मदत केली? चोराची मदत केली. चोराला सोडून देण्याचं काम केलं सर. त्याला लपवण्यासाठी मदत केली. या ठिकाणचे पोलीस PSI मांजरेकर साहेब यांना सुद्धा मी काल कॉल केला होता. आज सुद्धा सकाळी, म्हणजे आता तुम्हाला फोन लावायच्या आधी 10 मिनिटापूर्वी फोन केला होता की सदरील या ठिकाणी तुळजापूरच्या नगरीत काय चालले. म्हणून मी प्रशासनाला या ठिकाणी बसलेले पोलीस मांजरेकर साहेब आहेत ना, यांची सुद्धा बदली करण्याचा अर्ज दिलेला आहे. 15 ऑगस्ट पर्यंत त्यांना तुम्ही कुठे बी हाकलावा, कारण या ठिकाणी चोराला सांभाळण्याचं काम हे पोलीस अधिकारी करायलेत. म्हणून तुमच्यासारख्या आलेल्या सर्वसामान्य भक्ताला न्याय मिळत नाही. तुम्हाला काय वाटतंय सर मला सांगा, कारण हा संदेश तुळजाभवानीमध्ये मंदिरामध्ये अनेक भक्त येतात, त्यांना न्याय मिळावा म्हणून आहे. मला एक कळतंय की तिथे लोकांची काही सेवा होत नाही. 0 प्रतिसाद. तिथल्या ट्रस्टच्या काहीच प्रतिसाद नाही लोकांसाठी. पण मी काय म्हणतो सर, तुम्ही देवीवर तर नाराज नाहीत ना, मंदिर प्रशासनाच्या ट्रस्टीवर नाराज आहेत. 1 मिनिट ऐका. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, आणि ह्या तुळजाभवानी मंदिराच्या आजूबाजूला या ट्रस्टीमध्ये खूप मोठा घोटाळा आहे. 1000% जरी मला तरी चालते, कारण मी त्याच्याशी सहमत आहे, कारण मी त्याच्याशी लढा देत आहे. हा त्यांच्या विरोधातला म्हणून नाही, कारण तुळजापूरमध्ये येणाऱ्या तुमच्यासारख्या, विशेष म्हणजे त्या आपल्या जिथं होम आहे का, होम प्रशिक डिपार्टमेंटचा माणूस होता, तेच उलट माझ्यावर भडकल्यानंतर म्हणला जा तिकडे वरती पोलीस स्टेशन आहे, त्या पोलीस स्टेशन मध्ये गेलो. ते साहेब, आता माझी मिसेस रडत होती, कारण आमच्याकडे पैसेच नव्हते दुसरे. मग म्हणले असं करा साहेब, तसं. ते म्हणले जावा तुम्ही तिकडे नगरपालिकेकडे, कुठं पोलीस स्टेशन, तिथं कंप्लेंट करा. मग म्हणलं तुमचं पोलीस स्टेशन कशाला आहे? मग ते मला उलट बोलायला लागले, तू उलट बोलतो का, असं करतो का, तसं करतो काय. सर तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल. जे कोणी चोर आहेत ते चोर पकडले जातील. त्यांना हे करून तुमची जी अमाऊंट चोरीला गेलेली, तुम्ही कोणी बी असताल, सर्वसामान्य माणूस या नात्याने, आणि मी एक इथला एक सामाजिक समाजसेवक, आणि मी जे काम करत आहे ते तुम्हाला 100% प्रयत्न देईन मी, कारण सदरील यांच्यावर चोर स्पष्ट कॅमेरा दिसतोय 12:40 ते 12:43, आणि त्यांनी त्या रजिस्टरला जे मंदिराचं जे कॅमेऱ्याचं रूम आहे, त्या रजिस्टर मध्ये त्यांनी माझी सही पण घेतली, आणि ते कॅमेऱ्याचं टायमिंग पण टिपून घेतलेलं आहे की 12:40 ते 12:43, हे 2 मिनिटात 3 मिनिटात त्यांनी माझ्याकडून काम केलं. हे बघा सर, तुमचं नाव काय म्हणलं? पूर्ण नाव सांगा मला एक बार. नवनाथ मदने, इंदापूर. काय म्हणलात? नवनाथ अशोक मदने, इंदापूर. इंदापूर. सर ऐका, हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला, आणि तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट, या ठिकाणचे पोलीस अधिकारी असतील, तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील, आणि मंदिर ट्रस्टीचे जे मेन आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचल्या जाईल, आणि तुम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यात, आणि तुमची गेलेली रक्कम तुमच्या बरोबरच सर्वसामान्य माणसाला तुळजाभवानी मंदिरामध्ये आल्यानंतर, महिला असतील, लेडीज असतील, या ठिकाणी मंदिर प्रशासनाच्या गाभाऱ्यामध्ये दर्शन करत असताना लुटल्या जात आहेत. बरोबर आहे का? लुटल्या जात आहे. अशा प्रकारचं मी आता सदरील अधिकाऱ्यांना तुमचा व्हिडिओ वगैरे पूर्ण टोटल हे करणार आहे. धन्यवाद. खरंच पाठवा, कारण सर बरं का, गोरगरिबांसाठी तिथं खरंच काहीच सोय नाही, फक्त ते लोक VIP साठी. बरं, तुम्ही काय अजून तुम्हाला म्हणणं, अजून तू कलेक्टर साहेबाला काही सांगू शकता का? लोकांसाठी काहीच नाही, गोरगरिबांसाठी काहीच नाही तिथं.
आता माझं एवढं प्रॉब्लेम होऊन माझी आई रडत होती, बायको रडत होती. त्यांनी काहीच मला सपोर्ट, फक्त त्यांनी केलं तू ह्याच्याकडे जा, तू त्याच्याकडे जा, एवढंच केलं, दुसरं काहीच केलं नाही. पण एखादी म्हणला नाही डिपार्टमेंटचा किंवा तिथला सिक्युरिटी मंदिरातला की कोण आहे बाबा, आणि मी 5 मिनिटं धरला त्याला, त्याचे किस्से चेकिंग केले त्या व्यक्तीचे, आणि ते सगळी लोक तिथंच होते. डिपार्टमेंटचा माणूस आहे माझ्या पाठीमागच. म्हणजे सिक्युरिटी वाले BVG वाले भी होते, SISPL वाले भी होते आणि पोलीस प्रशासन भी होते त्या तिथंच ठिकाणी. होते, सगळे तिथंच होते, पण सगळ्यांनी मला उडवाउडीचीच उत्तरं दिली. नक्कीच सर सगळ्यावर कारवाई होणार. आणि परत मी जवळजवळ सर उपाशी, माझी मुलगा उपाशी, सगळी ताण लागली होती, तरी मी 2 वाजेपर्यंत, 2 ते 3 वाजेपर्यंत मी त्या पायरीवर बसलो की त्याच्यावर नजर ठेवून आता येईल दिसेल परत पकडू वगैरे वगैरे, पण काय मला मिळाला नाही अहो तो. सर तुमचा फोन आल्या मी तुमच्या फोनची वाट पाहत होतो, पण मी तुमचे नंबर, कारण मला 15 ते 20 25. बरोबर आहे, हो तुम्ही मला सहकार्य केलं, मी मान्य करेल सर, पण माझ्याकडे लहान मुलगा असल्यामुळे जास्त मी सर हे मी करू तुम्हाला शकलो नाही. तुमचा मी बस स्टँडला सुद्धा भेटायला आलतो सर, तुम्ही मला म्हणलात मी बस स्टँडवर बसायलो, म्हणून मी तुम्हाला म्हणलं तुम्हाला काही पैशाची बिशाची काही मदत लागेल त्यात का काय म्हणून. झालं, माझ्या दाजींचे वडील एक्सपायर झाल्यामुळे मला लवकर निघता म्हणजे जावं लागलं, यावं लागलं इकडं. चला सर हे सॉरी, एक माझा तुम्हाला प्रॉब्लेम. तुम्हाला खरंच खूप त्रास झाला म्हणा, पण आता तुमच्यासारख्या येणाऱ्या भक्ताला त्रास होऊ नये म्हणून हे नाही सदरी खरंच मी कॉल केलेला तुम्ही आहे. सर हे करा आणि यांच्यावर अशी कारवाई करा, आणि मी काय मला जिल्हाधिकारी लागलं बरं मदत सर तुम्ही. ऐका ना, ह्या ठिकाणचे मंदिर संस्थांचे ट्रस्टी जिल्हाधिकारी, त्या जिल्हाधिकाऱ्यांना काय सांगू शकताल तुम्ही, तहसीलदारांना? कारण तहसीलदारांना काही सांगून फायदाच नाही, कारण ह्या ठिकाणचे बोळंगे जे आहेत ना, ते सुद्धा या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यासोबत भेटलेले आहेत. मग जिल्हाधिकारी हे नवीन आहेत, यदा कदाचित ते न्याय देतील काय नाही देतील, परंतु मला मागण्याचं काम आहे, बरोबर आहे का? हम्म. काय वाटतं तुम्हाला, जिल्हाधिकाऱ्यांना काय संदेश देताल? तेच जिल्हाधिकाऱ्याला काय, आता हे गोरगरिबांसाठी काहीतरी लक्ष द्या, एवढंच हे करेल. मी त्यांना म्हणलोय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी, तुम्ही ऐका ना जे सर, लोक डिपार्टमेंटचे बसवलेत त्यांना फक्त एक सांगा की त्यांच्या तक्रारी ऐका, त्यांचा प्रॉब्लेम काय ते हे करा. सर मी जिल्हाधिकारी काय साहेबांना काय सांगितलं माहिती आहे का, जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे की सदरील गेल्या 15 ते 20 वर्षापासून या ठिकाणचं BVG नावाचं एक टेंडर धारक आहे, कोण माहिती आहे का, कंत्राटदार आहे, जे सिक्युरिटी बिक्युरिटी सगळ्याच, आणि SISPL वाले सगळे टोटल मिले भगत आहेत इथून तिथून, हे फक्त नावाला पगारी उचलण्याचं काम करत आहेत. आणि त्यांना तुम्ही ह्या टेंडर धारकाला उचलून काढून फेकून द्या, कारण या ठिकाणी नवीन टेंडर धारकांची गरज आहे. मंदिर प्रशासनाच्या तुमच्यासारख्या येणाऱ्या लोकांना खूप अन्याय अत्याचार सहन करावं लागत आहेत. दुसरी गोष्ट, ते चोर कॅमेऱ्यात दिसून सुद्धा डिपार्टमेंटने मला मदत केली नाही. मी म्हणतोय त्यांना, साहेब कॅमेऱ्यात दिसतात, तुम्ही पकडा, तुम्ही. आता ती लोकलचीच असणार ना, बाहेरची तर कोण नसणार. चालते सर, नक्की. मी काय म्हणतो तुम्हाला, हा व्हिडिओ कलेक्टर साहेबांना, तहसीलदार साहेबांना, मंदिर ट्रस्टीच्या सर्व महाराष्ट्रातील येणाऱ्या जाणाऱ्यांना तुमच्यावर जो अन्याय झालाय तो कुणारही होऊ नये, त्याच्यासाठी मी स्वतः सत्यवादी नावानं माझं एक चॅनल आहे, जे आजूबाजूच्या घडत असलेल्या गोष्टीला न्याय देण्यासाठी मी लढत असतो, आणि तुम्हाला नक्कीच न्याय मिळणार सर. जय हिंद, जय ओके, महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराय सर. जय शिवराय, जय महाराष्ट्र. नक्की सर, तुमची मदत करू. ओके, जय ओके हिंद ओके, सर, धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.